प्रकाशजी कसला पण जमीन आहे? बरोबर आहे, पण याच नाही मुद्द्यावरनं पंकजाताई तेव्हा तिथे का नव्हत्या आणि त्याचबरोबर तेच नक्की कारण होतं का कुठेतरी अशा पद्धतीने? तुम्हाला कारण काय वाटतं याच्या मागे? भुजबळांनी अशा पद्धतीने का बोलावं? साधं कारण असं आहे की तिथं स्टेजवर असलेल्या मंडळीचे जर तुम्ही पूर्व इतिहास पाहिले तर यांचा कधी ना कधी माननीय शरद पवार साहेबाशी संबंध आलेला आहे. आणि या सगळ्यांनी मिळून छगन भुजबळ साहेब त्यावेळेस तुम्ही का गप्प बसलात? ज्यावेळेस शरद पवारने मुंडे साहेबाचं घर फोडलं, गोपीनाथरावला जिवंतपणे मरण यातना दिलेत भुजबळ साहेब, त्यावेळेस तुम्ही नाहीच बोलले काही. त्यावेळेस तुम्ही गप्प बसलात. तेव्हा कुठं गेलता राधा सुता तुझा धर्म? आणि आता मध्ये बीडमध्ये जर पंकजा सभेला आली नाही, काय माहिती पक्षाने सांगितलं असेल जाऊ नका म्हणून. तुम्हाला काय कारण माहिती त्याचं? पंकजा आली नाही तर लगे काय किसका जमीर बिमीर काय ते शेअर म्हणले ना ते. अरे ह्यांना समीर शिवाय काही माहित नाही, ह्यांना जमीर कुठून माहित झाला? हे सगळे कधी ना कधी शरद पवारशी मिळालेले लोक आहेत. मी तर तुम्हाला सुरुवातीलाच म्हणले की बाप चोरणारी टोळी पुन्हा बीड जिल्ह्यात आली. बरं, पण प्रकाशजी म्हणजे याचा अर्थ कुठे तुम्हाला असं म्हणायचं आहे की एक जुनं राजकीय वैमनस्य पुनर्वैमनस्याशी याचा संबंध आहे का आगामी निवडणुकांशी सुद्धा याचा कुठेतरी संदर्भ आहे? नक्की तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल? हो, निश्चित संबंध आहे. हे कुणीतरी सुनियोजित पंकजाच्या विरुद्ध कट करतं. म्हणजे पंकजाने आगती घेऊन काहीतरी बोला नक्की पंकजाची चूक सापडावी. पण पंकजा सुद्धा मुंडे साहेबाची लेख आहे, तिला हे सगळं शिक्षण लहानपणापासूनच मिळाले. ती काहीच बोलली नाही, ती बोलणार आहे नाही. अहो, एका स्त्रीला किती त्रास द्यावा? तिला गडावून काढलं, समाजाने गडाच्या पायथ्याशी तिला हातात झेललं, पायथ्यापासून काढलं. सावरगाव घाटमध्ये दरवर्षी ती किती मोठा मेळावा घेते. पंकजा मुंडेचा मी माझी भाची म्हणून तिचं कौतुक करत नाही. पंकजा मुंडेनं स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या वडिलाचं स्मारक केलं, गोपीनाथ गड निर्माण केला. कधीही तिनं शासनाची अपेक्षा केली नाही. अजून काय करतो तू सिद्ध करायला पाहिजे तिनं. बरोबर आहे प्रकाशजी, तुमचा मुद्दा नक्कीच कळतोय, पण त्याचबरोबर मला असं विचारायचं आहे. बरोबर आहे, पण आता गेल्या 6-7 दिवसांमध्ये किंवा आता पुन्हा एकदा हा वाद त्याला तोंड फुटल्यानंतर तुमचं स्वतः व्यक्तिगत पातळीवरती पंकजांशी काही बोलणं झालेलं आहे का? तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलायत का? त्यांचं मत याबद्दल काही कळलंय का? अजिबात नाही. तिला तिचं राजकीय मत आहे, मला माझे राजकीय मत आहे. आम्ही नात्याचा सन्मान करतो. आमचा विचार आमच्यापाशी, मला जे वाटलं म्हणून मी बोलून दाखवलं की ज्या पद्धतीने ही चर्चा चालू आणि कुणी उठावून काही चर्चा करावी त्यांचा काही संबंध नाही. आत्ता मी म्हणलं ना, बहीण भाऊ एकत्र आले, त्या नात्यात काय मिठाचा खडा टाकायचा? बरोबर आहे. आणि भाऊ भाऊ प्रकाशजी, अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सभेमध्ये सुद्धा धनंजय मुंडे स्वतःहून म्हणाले होते की त्यांच्या गेल्या काही महिन्यातल्या कठीण काळामध्ये पंकजा मुंडे त्यांच्या सोबत आहेत, हे त्यांनी अगदी जाहीरपणे म्हटलेलं होतं. परंतु असं असताना सुद्धा हा विषय खरोखर मिठाचा खडा टाकण्यासारखा आहे आणि त्याच्यामध्ये करुणा मुंडेंनी सुद्धा त्याच्यावरती री ओढलेली आहे की धनंजय मुंडेच योग्य वारसदार. तर धनंजय मुंडे यांना वारसदार म्हणणं चूक का आहे, असं का वाटतं आपल्याला? मला कोण काय म्हटलं याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. कुणाला किती महत्व द्यावं आणि कुणाला किती महत्व देऊ नये हे मला कळतं. कुणी काही कुणाला वारस म्हणल्याने वारस होत नसतो. बोलायला गेलं तर मला जुन्या खपल्या काढायला लावू नका. ज्यांना तुम्ही वारस ठरवायला चाललात त्यांनी गोपीनाथरावला जिवंतपणे काय यातना दिल्यात हे मी बोलत नाही. आज भाऊबीज आहे, 2 बहीण भाऊ एकत्र आले असतील, खूप चांगली गोष्ट आहे. सगळं मागचं जुनं विसरून जर दोघं एकत्र असतील तर माझा आशीर्वादच आहे. पण कुणी काय म्हटलं की गोपीनाथरावचा वारस जर कुणालाही टाकणार असतील तर त्याला माझा विरोध आहे. माझाच नाही, गोपीनाथराववर लक्षावधी प्रेम करणारे त्यांच्या समाजातले लोक, इतर धर्मातले लोक सुद्धा पंकजाला गोपीनाथरावचा राजकीय वारसा मानतात. कुणी काय म्हटल्याने कुणी राजकीय वारस होत नाही. सगळ्या जगाला माहिती, बीड जिल्ह्याला माहिती, परळी मतदारसंघाला माहिती. माझं म्हणणं आहे जे चाललंय, दोघं एकत्र आलेत, आनंदाने एकत्र या. इथून पुढं मी म्हणलं की माझ्या डोळ्यासमोर ते एकत्रच राहावे, पुढेही राहावे. पण गेल्या 50 वर्षात राजकारणाच्या महाराष्ट्राच्या इतिहासात गोपीनाथराव मुंडे सारखा ओबीसीचा नेता झाला नाही, पुढे 500 वर्षात सुद्धा होणार नाही.
आणि जोपर्यंत पंकजा आहे तोपर्यंत गोपीनाथरावच्या वारसाचा प्रश्न कोणी निर्माण करू नये. तो वारसा फक्त पंकजाकडे आहे, दुसरा कुणाकडे नाही. बरोबर आहे. प्रकाशजी, फक्त एक शेवटचा प्रश्न. हा वारसा बळकट करण्यासाठी आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये यश मिळवणं सुद्धा पंकजा मुंडेंसाठी अनिवार्य आहे आणि शिवाय ते एक आव्हानही असणार आहे असं आपल्याला वाटतं का? मी काय म्हणलं, आव्हान स्वीकारणं तर गोपीनाथराव ज्या क्षणाला त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्याच्यानंतर पंकजासमोर सगळी आव्हानच आली तो. मला सांगा, पंकजा मुंडे लोकसभेला थोड्या मतांनी पडल्या. गोपीनाथरावावर प्रेम करणारे लोक, गोपीनाथरावचा वारसा म्हणून पंकजाकडे पाहणाऱ्या 5 लोकांनी आत्महत्या केली. महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडलं नाही, पुढे घडणार नाही. अजून तुम्हाला गोपीनाथरावचा वारसा पंकजा याचं कुठलं सर्टिफिकेट द्यावं आम्ही? पंकजा जनतेत काम करते. पंकजाने कधीही राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं नाही, कधी गुंड पोचले नाही, असं तिच्यावर कुणी आरोप करू शकत नाही. पक्षाने दिली ती जबाबदारी तिनं प्रामाणिकपणे पार पाडली. मध्य प्रदेशमध्ये काम करा तिथं केलं, महाराष्ट्रात करा इथं केलं. आता सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्ष जी जबाबदारी सोपेल, पक्ष जे धोरण आखेल त्याप्रमाणे ती काम करेल आणि पक्षाला जास्तीत जास्त चांगले यश मिळवून देईल.